नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 14 मे 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या इंडेक्सच्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे आणि ती म्हणजे आपलं म्हणजे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन ते ॲप इन्स्टॉल करून घ्या. कारण इथून पुढे आपण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस ह्या हळूहळू ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचा फ्री कोर्स आहे, पेड कोर्स आहे, त्यानंतर लाईव्ह सेशन्स असतील, वन ऑन वन सेशन्स असतील, सर्व प्रकारच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आपण एकाच ॲपच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे ज्यांनी अजूनही ॲप इन्स्टॉल केलं नसेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते ॲप जरूर इन्स्टॉल करावं. आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी माहिती घेऊया. उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 14 मे 2025 रोजी सर्व सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे आणि याची लिंक आज रात्रीच आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपवर शेअर केली जाणार आहे. सर्व सदस्यांसाठी आहे, याच्यासाठी कुठलीही क्रायटेरिया नाही आहे. फ्री कोर्स, पेड कोर्स, प्रीमियम ग्रुप सर्व सदस्य याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आजचं सेशन पेड कोर्सच्या सदस्यांसाठी होतं आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी होतं. ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं असेल त्यांना मी काय सांगितलं होतं ते किती तंतोतंत खरं झालं याचा अनुभव नक्कीच आला असेल. जर आला असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्याचा उल्लेख अवश्य करा. तर आपण काय बघितलं होतं ते मी तुम्हाला आता देखील सांगणार आहे. तर उद्याचं सेशन सर्वांसाठी आहे, त्यामुळे कुणीही उद्याचं सेशन अजिबात चुकवू नका. त्यानंतर गुरुवारचं जे सेशन असणार आहे ते परत पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी असेल आणि ते 15 मे 2025 रोजी असणार आहे. आपल्या सर्वांना आता माहीत झालंच आहे की सेशनची जी वेळ आहे ही सकाळी 9 ते सकाळी 10:30 असं 1.5 तास आपलं सेशन असतं. ओपन व्हायच्या पूर्वीपासून प्री ओपन सेटल झाल्यावर, प्री ओपन नंतर ओपन झाल्यावर 10:30 पर्यंत म्हणजे मॉर्निंगचं पूर्ण सेशन आपण काय करतो, मार्केटचा आपल्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये कव्हर करतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये कसं विश्लेषण करायचं असतं याची माहिती तुम्हाला ह्या सेशनमध्ये दिली जाते. तर उद्याचं सेशन अजिबात मिस करू नका. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज आपल्या सर्वांना माहितीच असेल की आज थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप डाऊन ओपनिंग नंतर लगेचच एक बाउन्स आला आणि वर जातंय की काय असं दाखवलं गेलं. कालचा हाय जो होता तो ब्रेक केला गेला. मात्र मी आधीच सांगितलं होतं की मार्केटमध्ये आणि कालपासून सांगत होतो की आपल्याला आता एका सेलिंगची गरज आहे, त्याशिवाय नव्यानं वर जाणार नाही. तर त्यामुळे त्या पद्धतीची वाट बघत होतो आणि आज गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मी सांगितलं होतं की सेलिंग होणार. मात्र पहिल्या 2-3 कॅन्डल झाल्या नंतर जेव्हा ही तिसरी कॅन्डल बनली तेव्हा सांगितलं होतं की मार्केट आता थोडा वेळ दमवणार आहे. लगेच जाणार खालीच आहे, पण दमवणार आहे. याचं कारण तिसऱ्या कॅन्डलमध्ये आपल्याला ब्रेकआउटची आवश्यकता होती. सर्व लॉजिक जे आहे ते आजच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे. पेड कोर्सच्या सदस्यांनी आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांनी जर आजचं सेशन अटेंड केलं नसेल तर त्यांनी बरीचशी माहिती मिस केलेली आहे. आजचं सेशनचं रेकॉर्डिंग जाऊन अवश्य चेक करा. त्यानंतर काय झालं बघा, त्यानंतर थोडंसं वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं आणि मग फायनली करत करत आपल्याला खाली येताना बघायला मिळालं. दिसताना जरी 24,593 च्या आसपास क्लोजिंग झालं असलं तरी प्रत्यक्षात खाली 24,578 च्या आसपास क्लोजिंग झालेलं आहे. त्यामुळे हळूहळू किंमत खाली आली आणि मागच्या आठवड्यात आपण सर्व सदस्यांसाठी रिव्हर्सल झोन, टार्गेट झोन दिलेले होते. ह्या आठवड्यामध्ये आपण पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी दिलेले आहेत आणि त्यानुसार मार्केट आपल्याला खाली येताना
बघायला मिळते. उद्या काय होऊ शकतं, तर उद्या देखील आपल्याला थोडंसं फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊन मग पुन्हा एकदा खाली येताना बघायला मिळू शकतं. साधारणपणे 24,500 24,400 च्या दरम्यान आणखीन थोडंसं खाली येऊ शकतं. आणि इथून जर खाली आलं 24,500 24,400 वरून, तर ही जी गॅप बनलेली आहे, ही गॅप भरण्याच्या दृष्टीनं थोडंफार आपल्याला त्या गॅपमध्ये येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. आणि हे मी तुम्हाला आज सकाळीच सांगितलं होतं, की हळू खाली येऊ शकतं. आणि सकाळी ज्या लेवल दिल्या होत्या त्यानुसार सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल, की आपल्याला आता हळूहळू खालच्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते. तर आता ही मूव्हमेंट खालच्या दिशेनं का होतीये, त्याला बरीच कारणं आहेत. ओके. पहिलं कारण म्हणजे मागच्या 2 दिवसात मार्केटमध्ये जो काही एकदम तेजी झाली होती, तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच होतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की अमेरिका आणि चायनामध्ये जी डील होतीये आणि त्यांनी 90 दिवस एकमेकांवर टॅरिफ लावणार नाही, असं जे काही ठरवलंय आणि बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये चर्चा होऊन मार्ग निघेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ॲक्चुअली काय झालं होतं, की चायना आणि अमेरिकेमध्ये जे काही भांडण चाललं होतं, त्याचा डायरेक्ट फायदा भारताला होणार होता. कारण त्यामुळे बरेचसे चायनामधले उद्योग जे आहेत ते भारतामध्ये येणार होते. मात्र जर त्यांच्यामध्ये डील झाली तर ते होणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला थोडंसं आपल्या मार्केटला ते निगेटिव्ह आहे. आणि दुसरं पाकिस्तानशी जे टेन्शन चालूच आहे, तर त्याच्यामुळे युद्ध जरी थांबलं असलं किंवा जे काही ऑपरेशन होतं ते थांबलं असलं, तरी सुद्धा ती रिस्क आपल्याला आहेच. तर त्यामुळे थोडंसं खाली येऊ शकतं. आणि आपण हे जे खाली येऊ शकतं हे सांगितलं होतं, हे ॲस्ट्रॉलॉजिकल लेव्हलनुसार सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता खाली येताना आपल्याला दिसतंय. तर मी तुम्हाला जसं सांगितलं, जरी कुठेही ओपन झालं, हळू येईल, फास्ट येईल, आपल्याला माहीत नाही. पण आता एकदा ह्या गॅपच्या दिशेनं मार्केटमध्ये किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय झालंय, की वर ओपन झालं होतं, म्हणजे गॅपडाऊन ओपन झालं, परत वर गेलं, हाय ब्रेक केला. मात्र पहिली शूटिंग स्टार कॅन्डल बनली. तुम्हाला जसं आठवत असेल, निफ्टीमध्ये सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डल बनली. मात्र शूटिंग स्टार कॅन्डल बनल्यानंतर ज्या 2-3 कॅन्डल बनल्या, ह्याच्यामध्येच आपल्याला लक्षात आलं, की काय होणार, थोडीशी किंमत आपल्याला इथे वेगानं खाली जाणार नाही, तर हळूहळू जाणार. कारण कालचं जे काय आपल्याला मोमेंटम बनलंय ते वरच्या दिशेनं बनलंय. त्यामुळे जेव्हा खाली येणार ना, बायर वर न्यायचा प्रयत्न करणार, खाली येणार, बायर वर न्यायचा प्रयत्न करणार. मात्र ह्याच्यामध्ये होणार काय, खूप जास्त वर जाऊ शकणार नाही आणि अल्टिमेटली शेवटी खालच्याच दिशेनं येणार, जे होताना आपल्याला बघायला मिळालं. आजच्या सेशनमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना उपयोगी पडू शकतात. आणि कशा पद्धतीनं पेशन्स ठेवला पाहिजे हे देखील मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इथे सुद्धा लक्षात ठेवा, की ही जी गॅप तयार झाली आहे, या गॅपच्या दिशेनं आता आपल्याला किंमत येताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा सकाळच्या सत्रात का होईना आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. आणि दुपारच्या सत्रात जर आपल्याला काही फेवरेबल कंडिशन झाली तरच तेजी, नाही तर मग आणखीन थोडं सेलिंग बघायला मिळू शकतं. अशा प्रकारे आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या आणखीन किंमत खाली जाण्याच्या दृष्टीनं मूव्हमेंट होऊ शकते, असं सध्या चित्र दिसतंय. सेन्सेक्समध्ये चेक करूया. सेन्सेक्समध्ये आपण जे मीडियम टर्मचं टार्गेट दिलं होतं, जवळजवळ 100 पॉईंट साठी आपल्याला ते टार्गेट राहिलेलं आहे. साधारण इथे कुठेतरी दिलेलं होतं, म्हणजे ह्या आसपास कुठेतरी असं टार्गेट होतं. तर ते यायचं राहिलंय, पण उद्या कदाचित ओपनिंगलाच ते टार्गेट येताना बघायला मिळू शकतं. आणि इथे सुद्धा आपण आता बऱ्यापैकी ही जी गॅप आहे, ह्या गॅपच्या दिशेनं वाटचाल करू शकतो असं आपल्याला चित्र दिसतंय. इथे अगदी व्यवस्थित जसं निफ्टीमध्ये झालं तसंच इथे बघायला मिळालं. आज एक्सपायरी होती सेन्सेक्सची, त्यामुळे इथून ब्रेकआउट झालं, खाली गेलं, परत वर आलं, परत खाली गेलं, परत वर आलं. आणि हे असं होणार, दमवणार. मी एकच शब्द सांगितला होता आज, तो म्हणजे आपल्याला मार्केट आज दमवणार. इझिली आपल्याला पैसे मिळू देणार नाही, पण जाणार तर खालीच आहे. हे मी सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं आपण इथे बघू शकतो, की हळूहळू शेवटी मग खालीच येताना बघायला मिळालं. तर उद्या तिन्ही इंडेक्समध्ये ओपनिंग नंतर भले ओपन
थोडंसं गॅप अप हो किंवा थोडं गॅप डाऊन हो किंवा फ्लॅट हो, कसंही झालं तरी त्यानंतर खालच्या दिशेनं येण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते. तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि या जाता जाता काही महत्त्वाच्या सूचना आहेत. सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे की जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या संपूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे आपले जे ग्रुप आहेत त्यापैकी कुठला तरी ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा ग्रुप शक्यतो जॉईन करा. फेसबुकचा देखील जॉईन करू शकता. सर्व ग्रुपच्या ज्या लिंक आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपलं जे ॲप आहे शेअर मार्केट मराठीचं, त्या ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या दोन्ही गोष्टी, ते ॲप डाउनलोड करा. अँड्रॉइड ॲप आहे, iOS साठीचं ॲप नाही आहे. तर अँड्रॉइड ॲप आहे, आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून ठेवा. लवकरच आपल्याला ॲपवरनं बऱ्याच सर्व्हिसेस दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी माहिती सांगतो की जर आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटची माहिती पाहिजे असेल तर आपण ती 3 लेवलमध्ये देतो. पहिली लेवल आहे फ्री कोर्स. आजचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. 1 दिवस आड जे लाईव्ह सेशन असतात ते फ्री कोर्सचा पार्ट आहे आणि 3 फ्री कोर्सेस आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलेत. अगदी नवीन जर एखादी व्यक्ती असेल तर त्यांना शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे, त्यानंतर टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे, त्याचबरोबर आपल्याला मला ट्रेडर व्हायचं आहे, असे 3 कोर्स आपण अगदी पेड कोर्सला लाजवतील इतका सुंदर कंटेंट आणि असंख्य लोकांनी बघितलेलं, हजारो लोकांनी बघितलेलं असे ते कोर्सेस आहेत. तुम्ही सुद्धा जर तुम्हाला फ्री कोर्सची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे 2च शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवू शकता. तुम्हाला फ्री कोर्सची माहिती पाठवली जाईल. ही झाली शेअर मार्केटची पहिल्या लेवलची आपल्याला माहिती. दुसरी लेवल आहे आपला प्रीमियम ग्रुप. प्रीमियम ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाईल. तिसरं आहे आपला पेड कोर्स, ज्यामध्ये तुम्ही फी भरून आपले कोर्सेस करू शकता. आपल्याला सध्या 3 प्रकारचे कोर्स आहेत. पहिला आहे मनी मशीन कोर्स, दुसरा आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि तिसरा या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स. तर ह्या सर्व कोर्सेसची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही या नंबरला पाठवू शकता. ह्या 3 लेवल आहेत ज्या लेवलमध्ये आपण शेअर मार्केटचं शिक्षण सर्वांना देत असतो. त्याचबरोबर हा कोर्स आता ह्याच आठवड्यात लॉन्च होणार आहे, ज्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस, मॅथमॅटिक्स यावर आधारित हा कोर्स असणार आहे आणि ह्याच आठवड्यामध्ये ह्या कोर्सचं लॉन्चिंग होणार आहे आणि लवकरच त्या कोर्सची माहिती आपल्या ग्रुपमध्ये दिली जाणार आहे. तर हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी, उद्यासाठीच्या विश्लेषणाविषयी आणि ही काही महत्त्वाची सूचना होती जे मला तुम्हाला सांगायची होती. आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.